आळूच्या देठाची भाजी बनवूया। हे आळूचे देठ काढून घेतलेले आहेत आणि पानं बाजूला काढून घेतलेले आहेत। हे आळूचे देठ कट करून घेतलेले आहेत। आता याला स्वच्छ धुवून घेऊया। तवा ठेवून घेऊया। 1 चमचा तेल घालून घेऊया। जे आळूचे देठ आपण कट करून घेतलेले आहेत ते घालूया। हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे। याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालून घेणार आहोत। थोडंसं शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। मीठ आपल्या चवीनुसार घालू शकता। थोडीशी हळद घालून घेऊ। थोडासा गरम मसाला घालून घेऊया। थोडंसं पाणी शिंपडून घेऊया। चला आता 5 ते 6 मिनिटं आपण ह्याला वाफवून घेऊया। हे बघा, तर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया। रेडी आहे आपली भाजी। अगदी झटपट होणारी भाजी आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।